आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते ती बघूया। जालन्यामध्ये शालेय पोषण आहारासाठी आणलेल्या भाजीपाल्यात चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। जाफराबाद तालुक्यातल्या सातेफळ इथल्या जिल्हा परिषद शाळेतली घटना आहे। तर दुसरीकडे पंढरपुरात पोषण आहारात मृत बेडूक आढळलेला आहे। कासेगावच्या भुसेनगरमधला हा धक्कादायक प्रकार आहे। बेडकाचं मेलेलं पिल्लू पोषण आहारात सापडले आणि या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय। शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय की काय असा सवाल आता उपस्थित झालाय। ही दोन दृश्य आपल्या स्क्रीनवरची आपण पाहतो आहोत। स्क्रीनच्या डावीकडचं दृश्य जालन्यातलं पोषण आहाराच्या भाजीमध्ये अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। तर उजवीकडचं दृश्य हे पंढरपुरातलं। पंढरपूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात चक्क मेलेला बेडूक आढळलेला आहे। या सगळ्या प्रकारानंतर आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा